प्रतिनिधी ज्योत्स्ना सुद्धा माझ्यासोबत जोडली गेलेली आहे। ज्योत्स्ना, तू सध्या कुठे आहेस आणि तिथे हा परिसर रिकामा करण्याचं काम कशा पद्धतीने सुरू आहे? स्नेहा अगदी बरोबर आहे। आपण सध्या म्हणजे मी आता सध्या जे आहे ते आझाद मैदानाच्या दिशेने चाललेले आहे। कारण आपल्याला माहिती आहे की एका बाजूला कोर्टाची हिअरिंग चालू आहे, ज्याच्यामध्ये कोर्टाने या 3 वाजताच्या हिअरिंगच्या आधी कोर्टाने जे आहे ते राज्य सरकारला आणि पोलीस प्रशासनाला अहवाल मागितला होता की नियमांचं पालन केलं जात आहे की नाही आणि रस्ते मोकळे करा, सार्वजनिक वाहतूक, सार्वजनिक जनसामान्य जे आहे मुंबईकर आहे त्यांना त्रास नाही झाला पाहिजे आणि 3 वाजेपर्यंत आझाद मैदान, 3 वाजेपर्यंत जे दक्षिण मुंबईचा जो भाग आहे जिथे आंदोलनकर्ते जे आहेत ते म्हणजे आंदोलन करत आहेत, तर तो भाग पूर्णपणे मोकळा करा आणि त्याचा अहवाल, त्याचा रिपोर्ट कोर्टामध्ये 3च्या सादर करा, अशा प्रकारचं सूचना ज्या आहेत ते कोर्टाने पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारला दिलं होतं। आता थोड्या वेळापूर्वी कोर्टाची हिअरिंग चालू झाली आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय की मुंबई पोलिसांकडनं जे आहे ते आझाद मैदान असो की आझाद मैदानाच्या आसपासचा जो परिसर आहे त्या ठिकाणाचा परिसर खाली करण्याचं काम पोलिसांकडनं चालू केलेलं आहे। रस्ता रिकामी करण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च सुरू आहे, म्हणजे प्रत्येक रस्त्यावरती जे आहे ते पोलिसांची टीम त्यांच्या वाहतुकीसह पोहोचत आहे आणि जिथे जिथे ज्या इलिगल गाड्या लागलेल्या असतील किंवा जे आंदोलनकर्ते जे आहेत ज्यांना आंदोलन करण्यासाठी आझाद मैदान देऊन सुद्धा जे आंदोलन बाहेर सुरू ठेवण्यात आलेलं आहे, तर त्यांना ते गर्दी पांगवण्याचं काम एका बाजूला मुंबई पोलीस जे आहे ते आझाद मैदानाच्या आसपासच्या परिसरामध्ये करत आहे, तर दुसरीकडे कोर्टामध्ये जी सुनावणी सध्या चालू आहे त्याच्यामध्ये कोर्टाने राज्य सरकारला सुनावलं आहे की तुम्ही आधीच आमच्याकडे यायला पाहिजे होतं, आंदोलन सुरू असतानाच तुम्ही आमच्याकडे यायला हवं होतं, तुम्ही खूप यायला उशीर केला, असं सुद्धा कोर्टाने राज्य सरकारला सुनावलं आहे। त्याचबरोबर आंदोलनकर्त्यांना सुद्धा म्हणजे जे मनोज जरांगे पाटील यांच्या वकिलांना सुद्धा जे आहेत ते जे आहे कोर्टाने सुनावलेलं आहे की नियम घालून दिल्यानंतर पण नियमांचं पालन केलं जात नसेल तर आंदोलनाला परवानगी कशी द्यावी आणि खास करून जे मराठा आंदोलनच्या जिथे म्हणजे मनोज जरांगे पाटील ज्या स्टेजवरती आहेत त्या ठिकाणी उपसमितीची आज जी बैठक झाली राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी, त्या बैठकीचा अहवाल मसुदा घेऊन एक शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेलं होतं। मात्र त्या भेटीमध्ये पण मनोज जरांगे पाटील आणि त्या शिष्टमंडळाचं जे आहे त्यांची चर्चा व्यवस्थित झाली नाही, त्यामुळे आता जे आहे मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी मराठा उपसमितीचे जे मंडळ आहे शिष्टमंडळ, ते दुसरं शिष्टमंडळ जे आहे ते त्यांच्या भेटीला गेलं, ज्याच्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, राणा जगजित सिंग ही जे 4 मोठे नेते जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आझाद मैदानामध्ये पोहोचलेलं आहे। तर मनोज जरांगे पाटील कोर्टाच्या आदेशानंतर आणि त्याचबरोबर हे मराठा उपसमितीचं शिष्टमंडळ जे आहे त्यांच्या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील हे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष असेल। मात्र आझाद मैदानाच्या ठिकाणी जे आहे परत आझाद मैदान जे आहे तिथे आता छावणीचं स्वरूप आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी जी आहे ती आता पोलिसांची देखील पाहायला मिळते। पूर्ण आझाद मैदानाच्या फॅशन स्ट्रीट पासून स्नेहा जे आपण आझाद मैदानाच्या दिशेला वळतो तिकडचा पूर्ण रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि पोलीस आता ज्या इलिगल वाहनं जे आहेत त्यांना हटवण्याचा प्रयत्न करताय। थोड्याच वेळात मी फ्रेम देऊन हे इकडचे व्हिज्युअल्स दाखवू शकते की काय या ठिकाणी जे आहे ते करण्यात आलेलं आहे, कारण संपूर्ण म्हणजे पोलिसांच्या ज्या गाड्या उचलणारी जी वाहन आहे, गाडी उचलणारे जे वाहन आहे ते सुद्धा जे आहे ते इथे सोडलेलं आहे। म्हणजे आपण बघतोय की पोलीस जे आहे ते मराठा आंदोलकांना सूचना देत आहेत। एका बाजूला कोर्टामध्ये हिअरिंग चालू आहे, दुसऱ्या बाजूला जे आहे ते पोलीस गर्दी पांगवण्याचं काम करतात आणि जी वाहन उचलण्याची क्रेन जी असते त्या क्रेनच्या माध्यमातून ज्या इलिगल पार्किंग मध्ये ज्या गाड्या लागलेल्या आहेत त्यांना सोडवण्याचं काम ज्योत्स्ना, तुझ्याकडनं अपडेट्स मी अशाच घेत राहणार आहे, माझ्यासोबत राहा। मात्र आणखी एक मोठी अपडेट आपल्या समोर येते की आम्ही उद्या सुनावणीसाठी तयार आहोत असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे। तर सुनावणी उद्यावर ढकलावी लागेल असं हायकोर्टाचं म्हणणं आहे, कारण या सगळ्या संदर्भात खूप महत्त्वाच्या बाबी आहेत, बाबी फार गुंतागुंतीच्या आहेत, त्यामुळे या संदर्भात आता उद्या सुनावणी होईल असं म्हणणं आहे। तसंच राज्याचे मुख्य सचिव जरांगेंना भेटायला गेलेले आहेत
आहेत आणि आम्ही उद्या सुनावणीसाठी तयार राहू असं हायकोर्टाचं म्हणणं आहे। तर आज सलग दुसऱ्या दिवशी या आंदोलनाच्या विरोधातली सुनावणी होत होती, मात्र ही सुनावणी आता उद्यावर ढकलावी लागणार आहे असं हायकोर्टाचं मत पडलेलं आहे आणि 10% आंदोलक मुंबईत असतील तरच आम्ही सुनावणी करू असं त्यांनी म्हटलेलं आहे। राज्याचे मुख्य सचिव जरांगेंच्या भेटीला सुद्धा गेलेले आहेत। ज्योत्स्ना गंगणे आमच्या प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। ज्योत्स्ना, खरं तर कोर्टानं आता सुनावणी उद्यावर ढकलावी लागेल असं म्हटलेलं आहे। अगदी बरोबर आहे, कारण जी वेळ कोर्टाने दिली होती, जी वेळ जी आहे जी कोर्टाने दिली होती ती वेळ पाहता पोलिसांना खरोखर हे प्रॅक्टिकली शक्य नाहीये की तासाभरामध्ये ही गर्दी जी आहे ते पांगवणं पोलिसांसाठी ते शक्य नाहीये। या ग्राउंडची परिस्थिती जी आहे जर आपण बघितलं तर आपल्याला दिसतंय की या ग्राउंडच्या परिस्थितीमध्ये खूप मुश्किल आहे। गर्दीची संख्या पाहता लगेचच जे आहे या गर्दीला पांगवणं पोलिसांना तितकंच शक्य नाहीये। त्यामुळे कुठेतरी कोर्टाला ही सुनावणी जी आहे, कारण कोर्टाने आताच जर काही निर्णय दिला की गर्दी आताच्या आता हटवली तर मात्र इथे आंदोलन आणखीन चिघळण्याची शक्यता जी आहे ती आहे। कारण मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जे आहे ते शिष्टमंडळ सुद्धा आलेलं आहे, मराठा उपसमितीचं शिष्टमंडळ आलेलं आहे। तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे कोर्टाने जे काही निर्णय देतील त्यांचं आम्ही पालन करणार आहे असं वारंवार जे आहे ते कोर्ट म्हणत आहे। एकदा स्नेहा मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेन की काय सध्याची इकडची परिस्थिती आपण बघतोय की आझाद मैदानाच्या बाहेरची परिस्थिती इथं आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया की अक्षरशः पोलीस छावणीचं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी आलेलं आहे आणि पोलीस जे आहे जे सातत्याने सूचना करतायत, स्पीकरवरती पोलीस जे आहे ते स्नेहा सातत्याने सूचना करतात। व्हिज्युअल मध्ये आपल्याला कॅमेऱ्याच्या दिसत असेल की मनोज जरांगे पाटील यांचे होर्डिंग, यांचे बॅनर लावलेले अनेक गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी पोहोचलेल्या होत्या। आंदोलन 4 दिवसांपेक्षा जास्त दिवस हे आंदोलन चालू आहे आणि डीसीपी मुंडे जे आहे, जे या झोनचे डीसीपी आहेत, ते सातत्याने सूचना देत आहेत, म्हणजे पोलीस जे आहेत ते आंदोलन चिघळू नये यासाठी संपूर्ण प्रयत्न पोलिसांकडनं केला जातोय। मात्र ज्या आंदोलनकर्त्यांची संख्या पाहता खरोखरच ते तासाभरामध्ये या आंदोलनकर्त्यांना इथून हटवणं शक्य आहे का हे आपण बघू शकतोय की इथे अतिरिक्त पोलीस बल जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेलं आहे। अतिरिक्त पोलीस बलांकडनं जे आहे ते समजावून सांगण्याची भूमिका जी आहे ती सांगितली जात आहे। इथे जे इलिगल पार्किंग मध्ये ज्या गाड्या लागलेल्या आहेत त्या गाड्या हटवण्याचं काम जे आहे ते पोलिसांकडनं केलं जात आहे। त्याचबरोबर अतिरिक्त पोलीस दल या ठिकाणी जे आहे ते इथे त्याचा वापर करण्यात येतो आणि कुठेही लाठीचार्ज किंवा मारामारी हा प्रकार नाही दिसत आहे। अतिशय शांततेच्या पद्धतीने जे आहे ते इथून सूचना केल्या जातात। कोर्टाने दिली की आज दुपारी 3 वाजेपर्यंत रस्ते हे मोकळे करणं शक्य प्रॅक्टिकली नव्हतं आणि त्यामुळे आपण बघतो की मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जे काही मराठा बांधव या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आले होते त्यांना समजावण्याची भूमिका इथे मुंबई पोलिसांची आहे आणि स्वतः डीसीपी मुंडे जे आहेत ते मैदानात उतरलेले आहेत आणि ते सांगण्याचा प्रयत्न करतात। इथे टोईंग मशीन पण आपण टोईंगचे ज्योत्स्ना, खरं तर हायकोर्टाकडून आंदोलकांना सुद्धा आता उद्यापर्यंतचा वेळ मिळालेला आहे, कारण हायकोर्टाला सुद्धा याची कल्पना आहे की प्रत्यक्षात हे शक्य नाहीये, आंदोलकांना पूर्णपणे या परिसरातनं बाहेर घालवण्यासाठी वेळ हा लागणारच आहे आणि त्यामुळे उद्या या सगळ्या संदर्भातली सुनावणी होणार आहे। मात्र दुसरीकडे आंदोलकांच्या वकिलांनी सुद्धा माने शिंदे यांनी सुद्धा हा दावा केला होता की बऱ्याच प्रमाणात आंदोलक हे मुंबईच्या बाहेर गेलेले आहेत आणि त्यामुळे आता कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन झालंय किंवा आता पालन होत नाही असं म्हणता येणार नाही। अगदी बरोबर आहे, कारण मराठा उपसमितीचं शिष्टमंडळ सुद्धा जरांगे पाटील जे आहेत त्यांच्या भेटीसाठी आझाद मैदानामध्ये पोहोचलेलं आहे। मराठा शिष्टमंडळ उपसमितीच्या या नेत्यांना भेटल्यानंतर विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, जगजित राणा सिंग यांना भेटल्यानंतर मनोज जरांगे पाटील नेमकी त्यांची भूमिका काय म्हणून मांडतायत माध्यमांसमोर, त्यांच्या सोबत आलेल्या मराठा बांधवांसमोर मनोज जरांगे पाटील त्यांची भूमिका काय म्हणून मांडतात। कारण जेव्हा ते इथे आले होते तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं, जोपर्यंत मी गुलाल उधळत नाही, जोपर्यंत आरक्षणासंदर्भातला अंतिम निर्णय हे सरकार घेत नाही तोपर्यंत मी मैदान सोडणार नाही। पण स्वतः जरांगे पाटील यांची सुद्धा प्रकृती खालावलेली आहे। त्याचबरोबर मुंबईचं जनजीवन जे आहे ते कुठेतरी विस्कळीत होत चाललेलं आहे। त्याचबरोबर मुंबईचा सर्वात मोठा मानला जाणारा
गणेशोत्सव सुरू आहे आणि अशामध्ये गणेश भक्तांची गर्दी सुद्धा मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असते. दुसरीकडे हे आंदोलन जे आहे ज्याची संख्या आंदोलनकाऱ्यांची संख्या जी आहे दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे एकूणच याचा त्रास गणेश भक्तांना, आंदोलनकर्त्यांना, सामान्य मुंबईकरांना असा होऊ शकतो आणि जे सर्वात मोठं चॅलेंज जे आहे ते मुंबई पोलिसांसमोर असू शकतं आणि त्याचमुळे हे आंदोलन जे आहे ते वेळीच थांबवणं म्हणण्यापेक्षा जे आहे आंदोलनकर्त्यांमुळे कुठल्याही जनसामान्य मुंबईकरांना त्रास होऊ नये किंवा गणेश भक्तांना त्रास होऊ नये अशीच भूमिका जरांगे पाटील घेतील, अशा प्रकारचं सुद्धा विखे पाटील असो किंवा राज्य सरकार जे आहे त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. मात्र सध्या आपण बघतो की मोठ्या संख्येनं हे छावणीचं स्वरूप जे आहे ते आझाद मैदानाच्या बाहेर आलेलं आहे. मराठा आंदोलक जे आहेत त्यांच्याशी मुंबई पोलीस असो, ट्रॅफिक पोलीस असो, स्वतः जे आहे संवाद साधत आहेत आणि त्यांना समजावून सांगत आहेत की कोर्टाने आदेश दिलेला आहे की मैदान खाली करा, कोर्टाने आदेश दिलेला आहे की कुठलेही नियम आहे त्याचं उल्लंघन करू नका आणि त्याचसाठी जी वाहतूक व्यवस्था आहे खास करून दक्षिण मुंबईतली ती खूप विस्कळीत झालेली होती. अक्षरशः आपण बघतो हे जे आहे ते झेवियर कॉलेजच्या समोर ही वाहतूक लावलेली आहे, कामा हॉस्पिटल आहे त्याच्या समोर ही वाहतूक लावलेली आहे, रहदारीचा म्हणजे पूर्ण एरिया असतो आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे जर एक मोठ्या संख्येनं वाहनं जर उभं करण्यात आली तर मात्र सामान्य मुंबईकरांना याचा त्रास होऊ शकतो आणि कारण हॉस्पिटलचा विषय असतो त्यावेळेस जे आहे रस्ते मोकळे असणं फार आवश्यक आहे आणि स्वतः जरांगे पाटील ज्यांनी पाण्याचा सुद्धा त्याग केलेला आहे त्यांची सुद्धा प्रकृती खालावलेली आहे. त्यामुळे भावनिक झालेले मराठा आंदोलक जे आहेत ते चिडू शकतात, आणखीन भावनिक होऊ शकतात आणि आंदोलन जे आहे ते आणखीन पेटू शकतं. त्यामुळे कुठेतरी सामंजस्याची भूमिका जी आहे ती मराठा आंदोलकांनी घ्यावी आणि त्यासाठी मनोज जरांगे पाटील हे जेव्हा त्यांच्या आंदोलकांना आव्हान करतील, भावनिक आव्हान करतील, जसं त्यांनी काल एक भावनिक आव्हान केलं होतं की कुठल्याही नियमाचं उल्लंघन करू नका, कोर्टाचा आम्ही आदर करणार आहे, कोर्टाने सांगितलेल्या सगळ्या नियमाचं आम्ही पालन करणार आहे आणि तेच नियमाचं पालन माझ्यासोबत आलेल्या मराठा आंदोलकांनी सुद्धा करावं अशी एक विनंती आणि सज्जड दम जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं त्यांच्या बरोबर आलेल्या आंदोलनकर्त्यांना दिला होता आणि त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये 2 वेळा जी आहे ती सुनावणी झाली. पहिल्या सुनावणीमध्ये कोर्टाने जे आहे ते सरळ थेट इशारा जो आहे तो मराठा आंदोलनकर्त्यांना आणि मनोज जरांगे पाटील यांना दिला होता आणि राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनानं सवाल उपस्थित केला होता की जर नियमाचं उल्लंघन झालं होतं तर नियमांचं उल्लंघन होत असतानाच कारवाई का नाही करण्यात आली. आंदोलन जरी सुरू असलं तरी सामान्य मुंबईकर जो आहे तो या आंदोलनाचा बळी ठरू शकत नाही. त्यामुळे नियमांचं पालन जर पहिल्याच दिवशी झालं नाही आणि वारंवार जर आंदोलनकर्त्यांची संख्या कारण 5,000 पर्यंतची संख्या क्षमता जी आहे असलेलं हे आझाद मैदान आहे, मात्र इथे संख्या जी आहे जवळपास 50,000पेक्षा जास्त झाली आणि त्यामुळे संपूर्ण दक्षिण मुंबई त्याचबरोबर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे त्याच्यावरती मोठा परिणाम झाला आणि जसं जसं आंदोलनाला आणखीन म्हणजे संख्या वाढत चालली तसं तसं आंदोलन सुद्धा जे आहे ते आणखीन उग्र होऊ शकतं. काल मनोज जरांगे पाटील यांना आपण बघितलं जेव्हा डॉक्टरांची टीम त्यांना तपासणीसाठी आली होती तेव्हा अक्षरशः मनोज जरांगे पाटील यांना उभं राहता सुद्धा येत नव्हतं. अशा वेळेस त्यांची अवस्था पाहता मनोज जरांगे पाटील यांची ही अवस्था पाहता आणखीन मराठा बांधव जे आहेत ते आणखीन भावनिक झाले असते आणि त्यामुळे त्यांना मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन करताना सातत्याने सांगितलं होतं की कुठलेही नियम तोडू नका, खास करून वाहतुकीच्या नियमांच्या बाबतीत जे आहे ते सांगितलं होतं की गाड्या पार्किंगसाठी जे आहे पोलीस प्रशासनाने ज्योत्स्ना या सगळ्या अपडेट्स बद्दल धन्यवाद.